काही लोकांना असं वाटतं विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक 1 राज्य होत आहे. त्याकरता आम्हाला देवेंद्रजीला साथ द्यायची आहे. मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प झाला आहे, त्याकरता आम्हाला साथ द्यायची आहे. काही जनप्रतिनिधीला असं वाटतं, त्यामुळं काही जनप्रतिनिधी मोदींच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता चर्चा करतात आहे. तर मला असं वाटतं यातून काही आज काही याच्यावर बोलणं काही योग्य नाही. सर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलचं वक्तव्य जे आहे ते गोपीचंद पडळकर यांनी केलं, त्यामुळे थोडीशी नाराजी जी आहे ते भाजपबद्दल पक्षाची भूमिका काय, पक्षाची नेमकी भूमिका काय? शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे. पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही. आम्ही जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना योग्य समज देऊ. पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलं आहे, अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही. समज दिली जाईल का पडळकरांना? कारण स्वतः फडणवीस विधानसभेमध्ये स्टेटमेंट करतात कटुता दूर करायला हवी आणि अशा प्रकारची वक्तव्य केली जातात. नाही, हे तो मान्यच नाही पक्षाला. सन्माननीय शरद पवार साहेबाबद्दल जे बोललं गेलं ते पक्षाला मान्य नाही आहे आणि योग्य पद्धतीने आम्ही त्याची दखल घेतली आहे. खरं तर कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल निंदाजनक वक्तव्य काही पक्षाला आम्हाला मान्य होत नाही आणि त्याबद्दल दखल आम्ही घेतली आहे. सर, खरं तर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. आज महायुतीचे प्रमुख नेते दिल्लीत जात आहेत, तुम्ही देखील जाताय. नेमके आज फायनल होईल का सगळं? मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्याचा आहे. पण माननीय मुख्यमंत्री आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल, एकनाथजी असेल, अजितदादा असेल, या सर्वांशी बोलून माननीय देवेंद्रजी योग्य निर्णय करतील. काल तुम्ही एकनाथ शिंदेची भेट घेतली रात्री. काय एकंदरीत जी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे की शिवसेनेमुळे विलंब होत आहे, आता तरी नाराजी दूर झाली आहे, खाते वाटपाचा तिढा सुटलेला आहे, कुठेतरी ग्रह खात्यावरती ते अजूनही अडून बसले. एकनाथ शिंदेजी शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. महायुती आहे. 2 अध्यक्षांनी भेटणे यात काही गैर नाही आहे. आम्ही रोजच भेटत असतो. मला वाटलं काल की एकनाथजीकडे आम्ही चहा घ्यायला गेलो पाहिजे. मी त्यांना फोन केला की मला यायचं आहे तुमच्याकडे. तर त्यांनी काल मला खूप वेळ दिला आणि आम्ही दोघांनी खूप चर्चा केली. शेवटी राज्याच्या विकासाकरता आमची महायुती आणि 3ही पक्ष, शेवटी सरकारची जबाबदारी आहे विकास करायची, पण पक्ष म्हणून आमची काही जबाबदारी आहे की जे सरकार आलं आहे त्या सरकारकडनं 3ही पक्षाचा अजेंडा आहे. 3ही पक्षांनी आपापले जाहीरनामे दिले आहे. 3ही पक्षांनी मॅनिफेस्टो दिले आहे. काही आमचा कॉमन मॅनिफेस्टो आहे. पण 14 कोटी जनतेच्या विकासाकरता या राज्यामध्ये शिवसेनेची भूमिका, राष्ट्रवादीची भूमिका, आमची भूमिका एकत्रितपणे सरकारमध्ये गेली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही एक समन्वय करणार आहोत. राज्यात कुठेतरी राज्याचा मी अध्यक्ष आहेत आणि अजितदादा आहेत, तिकडे एकनाथजी आहे. आम्ही एक समन्वय करणार आहे पक्षाचाही आणि पक्षाची समन्वय समिती आणि सरकारमध्येही समन्वय, ज्यातून आपल्याला आपले तिघाची मॅनिफेस्टो पूर्ण करता येईल, जाहीरनामे पूर्ण करता येईल, जनतेला न्याय देता येईल. 14 कोटी जनता ही न्यायाची प्रतीक्षा करतं. म्हणजे